निखिलजी सुभाष मेहर यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। आज नित्या 11 हा संघ आपण पाहतोय निखिलजी मेहर यांच्या मुलीच्या नावाने खेळतोय, परंतु तो निखिल दुसरा, कारण ते बंटी त्यांचं नाव आहे। पेट नेम बंटी यांच्या मुलीच्या नावाने नित्या 11 संघ खेळतोय। जर म्हटलं की दोन निखिल तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील, दोन्ही आमचे जवळचे मित्र आहेत। जर्मन डोके टीमने आज चांगला क्रिकेट खेळला, त्यांना आपण शुभेच्छा देऊ पुढील वाटचालीसाठी। अमोलदादा भोईर यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत। आणि आमचे कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। महेंद्रजी धुळे आपण आलात, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। अंपायर सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले। सलामी जोडी आता दाखल झाली आहे, मयूर तामाणे आणि त्याच्या साथीने ओमकार मोरे। ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। गोलंदाज सज्ज होते दोन्ही टीमला। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। ऑन साइडला पहिलाच बॉल फेकून दिला आणि आपण पाहतो खरं तर क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर, त्याने झेल स्वीकारायचा प्रयत्न जरूर केला, झेल स्वीकारला, परंतु बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार। मयूर तामाण्याच्या बॅटमधून हा षटकार आला। धावफलक टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। यापुढे देखील गुट्टा टेक सिक्सर देख असंच म्हणावं लागेल। हा फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे बटन बॉलचा संपर्क नाहीये। लेग स्टिकच्या वरून बॉल मात्र टिकून चालला। स्थिर रक्षकाच्या हातामध्ये दरबान, डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय। पॉवर प्लेचा गोलंदाज तुम्ही पाहताय, गोलंदाजी मार्कवरती रोशन आलेत, रोशन जाधवला तुम्ही पाहतात, परंतु बिगिट करण्याचा प्रयत्न आता फसला। इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पहिल्या बरोबरती षटकार जरूर आला, परंतु आम्ही सांगत असतो पहिल्या बरोबरती कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये चौकार षटकार, आणि आता त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण मध्यात देत असताना तुम्ही पाहताय सलग 2 बॉल बीट करतोय मयूर तामाणेला गोलंदाज रोशन जाधव हा खेळाडू तुम्ही पाहताय। इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चालाय कबरला, दरम्यान खेळाडू पोहोचतोय मिडॉपमध्ये, खेळाडू उपस्थित होता, दरम्यान त्याने बॉलला उत्तम फेक केली आहे। धाव मिळाली ती फक्त आणि फक्त सिंगल। सिंगलच्या जोरावरती टीमची टोटल धावफलकावरती पुढे जात असताना 5 षटकाची ही देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। आज मात्र तुम्ही रेग्युलर गटातील सामने एन्जॉय करताय। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 7 धावा। गतीमध्ये मिश्रण, चेंडूचा पेस, हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय, निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिला घेऊन आलाय, पहिल्या बरोबर आला षटकार असं वाटलं होतं, आता धावा बनतील। धावा इथे मात्र आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये येतील का? इथे देखील फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील, जवळपास क्षेत्ररक्षक नव्हता, त्याचाच फायदा आता होतोय, येतोय चौकार। धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। पहिल्या बरोबरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकेल, परंतु असं नाहीये, कारण वाखण्यजोगी कामगिरी केली मैदानाच्या गोलंदाज रोशन जाधवनं, परंतु आता तुम्ही पाहताय शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि धावफलक 11 या खेळावरती तुम्हाला बार बेल। षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज दाखल होतोय, गोलंदाजी मार्कवरती दीपकला या मॅचमध्ये दीपक प्रमाणे चमकावा लागेल। चांगले बॅटिंग इथे मात्र करतायत दोन्ही बॅटर, आता चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये दीपकला, कारण आतापर्यंत आपण पाहिलं
बॅटिंग करत असताना थोडंसं पारड जड टीम गावदेवी आंबे शिवसंघाचं या मैदानावरती. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन पॉवर प्लेचा षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपक आता दाखल झाला. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम श्री गणेश इनगाव विनंती आहे आपण लगेच खेळायला सुरुवात करा. आज दिवस क्रमांक 1 थोडंसं आपण उशिराने आहोत त्यामुळे आपणास विनंती आहे. शफल झाले क्रॉस बॅटने घेतला फटका चांगला फाईन लेगला 2-2 क्षेत्राच्या पाठ मोरे भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आला. इथे देखील बॅटची कडा आहे. थर्माच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय 2-2 क्षेत्राच्या पाठ मोरे एक धाव तर एक पटी दुसरीचा प्रयत्न चालवला आणि आता या 2 धाबा इथे देखील मिळतात. गुड रनिंग. 2 धाब्याच्या साथीने मी म्हणे धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता पुढे जात असताना तीन ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. इथे देखील चौकार येतो.
आणि चौकाराच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले स्कोर कार्डवरती. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धाबा आतापर्यंत 31. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. सर्कलची पाबंदी संचारबंदी आता आटोपून लाभली आहे आणि धावफलकावरती धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. टीमची टोटल 31 धाबा. धावफलकावरती तुम्हाला पाहायला भेटतील 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या मॅचमध्ये आणि आता धाबा किती बनतील या मॅचमध्ये हे देखील पाहावं लागेल. कारण मागील मॅचमध्ये आपण पाहिलं असेल तब्बल 86 धाबाचं टार्गेट असं वाटत होतं की हा सामना इथून मात्र गमावते का टीम जर्मन ढोके, परंतु का बॅटिंग केली मॅगी भोईरनं. यस टायमर सेट आहे. धावफलक 33 धावा. 33. चला हलकीशी चुकी स्कोरर कडून जरूर झाली परंतु हरकत नाहीये. 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खोदून काढलाय गोपुडी सारखी बॅट फिरवली. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. जेल करायचा प्रयत्न फसला. मयूर तामानेला इथे मात्र जीवनदार मिळतं. मयूर तामाने एक आक्रमक खेळाडू आहे परंतु आता त्याला जीवनदार मिळालं या मॅचमध्ये. कशा प्रकारची कामगिरी तो देखील करतो हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 घेऊन रोशन. इथे देखील दुविधा मनस्थिती. पटका खेचू की नको ऑन साईडला. तदनंतर शेवटच्या मोमेंटला बॅटचा फ्लो जरूर खोलला परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 मध्ये तिसऱ्या घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय रोशन. बॅकफुटला गेले. पंच केलाय. फटका चांगला आहे. पॉइंटला खेचलाय. एक सिंगल धाब इथे देखील मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही नसणार आहे. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता कासबाच्या गतीने पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 35 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्गच असताना इथे देखील फटका फसलाय. खेळाडू पुढे सरकतोय. 3 खेळाडू पुढे सरकले जरूर परंतु झेल घेण्याचा प्रयत्न इथे नाहीये. त्यामुळे 2 धाबा. एकपटाचा प्रयत्न जरूर झाला आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 37. 37 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. महेंद्रजी धुळे यांच्यासोबत जोडले गेले. त्यांचंही बऱ्यापूर्वक स्वागत. जे संस्थापक आहेत बदलापूर वांगडी संघटनेचे त्यांचंही बऱ्यापूर्वक स्वागत आम्ही करू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाबा आता इथे मिळतील या शंकात नाहीये. जिथे 1 धाव होती तिथे आपण पाहतोय सलग आता या 2 धाबा एकवटल्या गेल्या आणि याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 39 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये मी म्हणेन मोठा फटका येत नाहीयेत परंतु धाबा कंटिन्यू चालू ठेवलेत कारण एका धाब्याची किंमत माहिती आहे मैदानाच्या टीम गावदेवी अंबेशू या टीमला. इथे देखील मोठा फटका घेतल्याचा प्रयत्न. सरळ बॉल जाऊन विसावतोय. रोशनच्या हातामध्ये बॉलर इथे मात्र चांगला झेल टिपलाय आणि अखेर परतावे लागेल बाघारी. मयूर बॅक टू द पवेलियन. चला ड्रिंक्स मॅन आपण जा मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक सिंगल धावफलकावरती झुटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 44 44 धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 3 बारगस असताना षटकातील शेवटचा बॉल आता शिल्लक 1 टू गो. ऑन साइडला खेचून मारला रॉकेट स्ट्रोक तुम्हाला बाहेर मिळतो. डिबॅक स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश तामाण्याच्या बॅटमधून सिक्सर. विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण वेळ भरपूर झाला. 18 मिनिटं आतापर्यंत संपन्न झालेत 3 षटकासाठी. तर आतापर्यंत टायमर आम्ही ऑन केलंय. तुम्ही 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कव्हर करायचे आहेत. 3 मिनिटं तुम्ही 4 ओव्हर तेव्हा कंप्लीट झालेत. 2 मिनिटं आता तुमचे शिल्लक आहेत कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे असतात. त्यामुळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी तुम्ही केली आहे. 2 मिनिटं तुमचे शिल्लक जरूर आहेत. षटक क्रमांक 5 घेऊन अनिकेत आलेत गोलंदाजी बार्कवरती. समोर वैभव खाकरे. 4 षटकाच्या अंती 44 धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5वं षटक घेऊन अनिकेत आता दाखल झाला या मॅचमध्ये. कशा प्रकारची कामगिरी तो करतो हे देखील पाहावं लागेल. अनिकेतचा पहिला बॉल गोपनीसारखी बॅट फिरवले जरूर 20 शेपमध्ये फटका पार मिळतोय. एक चिक सिंगल तिथे मिळतीये आणि सिंगलवरती थांबावं लागेल. डीप मधून क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळालं. दरम्यान एक सिंगल इथे मिळेल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक 45 45 रन ऑफ स्कोर कार्ड. एकावन्न धावा आहेत. माफी असावी कारण टीव्ही स्क्रीनवरती थोडंसं अपडेट उशिराने झाली. 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावफलकावरती तुम्हाला धावा पाहायला मिळतील. 51 धावा. बिगिट करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात या मॅचमध्ये. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 2-4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास सज्ज होतं पुन्हा एकदा अनिकेत राईट मोर द विकेट. इथे देखील पुन्हा एकदा 1 मोर डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. अपील आता होतीये पंचकडे. पंच सहमत नाही आहेत परंतु आता सलग दुसरा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर ती सिंगल आली तर नंतर तुम्ही पाहताय सलग 2 बॉल आता डॉट फेकत असताना काय गोलंदाजी करतोय यंगस्टर खेळाडू अनिकेत. त्याच्या खांद्यावरती छोट्याशा खांद्यावरती या मॅचची मोठी जिम्मेदारी देण्यात आली आहे आणि आतापर्यंत मी म्हणेन वाखण्याजोगी कामगिरी तो देखील करत असताना कारण सलग 2 बॉल त्याने डॉट फेकले. तो देखील समोर तुम्ही पाहताय आकाश तामाने. बिग हिट केलाय. फटका फसला की काय. डीपमधून क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने झपाट्याने पोहोचतोय. 2 धाबा इथे मिळालेल्या शंकात नाहीये आणि आता वैभव तिसरीचा प्रयत्न करतात परंतु नकार दिलाय. 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 3 धाबा आतापर्यंत खर्च केल्या. 53 धाबा टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल. अंबिशी म्हटलं की आमचे उपसरपंच दिनेशजी कडव यांचा हा घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना दिसतोय. हरीशजी कडव देखील आले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सुजल कडव जो यंगस्टर छोटासा खेळाडू आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे देखील बॅटची कडा आहे. तडम्यांचा खेळाडू पुढे सरकला. मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल आणि आता दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु 2 धाबा येथे मिळतील का पाहावं लागेल आणि अखेर दुसऱ्या धाब्यासाठी मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद.
आयोजनाचं नेहमीच चर्चा होत असते असे आमचे आयोजक महेशजी बेरे यांचं आगमन झालं त्यांचे बऱ्यापूर्वक स्वागत. यावं आपण मंचावरती आपलं बऱ्यापूर्वक स्वागत. नवीन बॅटर सुमित आलेत, सुमित जमदरे आता मात्र दाखल झालेत. या 5 पद्धती कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहावं लागेल. गोरदास सज्ज होतो अनिकेत. फुल टॉस बॉल होता, अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न फसला, परंतु इथे धाबा किती मिळते पाहावं लागेल. 2 धाबा तर एकपटला. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि आता 3 धाबा मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेगाने एकपटल्या जातात. चौथीचा प्रयत्न होतोय का पाहावं लागेल. आणि आता चौथीचा प्रयत्न जरूर झालाय परंतु फरदच बाद. चला स्पर्धेचे शिल्पकार केदारजी कांबरी, स्वप्नीलजी भगत, चिरागजी भगत आणि त्याचबरोबरीनं प्रज्वल खडकबान आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, फ्रीटचा बॉल होता. एक सिंगल तर एक पडी डीप मध्ये चेंडू येतो. एक धाब एक पडी दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतात. आता तिसरीचा प्रयत्न चालवलाय सुमित जमधरेनं आणि आता अखेर तिसऱ्या धाब्यासाठी मैदान सोडावं लागेल आकाश ताम्हणेला. फरदच बाद होतोय परंतु 5 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या तब्बल 58 60 धाबा जोडल्या गेल्यात कारण 2 धाबा इथे देखील मिळाल्या. त्यामुळे टीमची टोटल 60 आणि 61 धाबाचं टार्गेट आता या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चला 60 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि 61 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा विरोधात जयरमान क्रिकेट संघ इरंजाड. कोण नव्हता आला सुमित आउटच नाही झाला. तो डेट झाला बॉलच्या अंगाला लागून. सुनीलजी कांबरे यांना विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा इरंजाड विरोधात जयरमान क्रिकेट संघ नित्या 11 इरंजाड. एकाच जिंकल्यातील 2 वाघ आता एकमेकाच्या अगेन्स्ट डटकाळी फोडताना दिसतील या मॅचमध्ये. सामना कोणीही जिंकवते परंतु विजय क्रिकेटचा होणार आहे, विजय इरंजाड गावाचा होणार आहे या शंकात नाही. या चला कॅप्टन आपण या टॉससाठी आम्ही तुम्हाला बोलवतोय. चला दोन्ही कॅप्टन आता तुम्ही पाहू शकता गळ्यात हात घालून आलेत कारण दोन्ही टीम एकाच गावातून बिलॉंग करतात त्यामुळे दोस्तीचे संबंध आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. टॉससाठी ते आता दाखल झालेत. दोघांचंही आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. सुनीलजी कांबरे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस आम्ही संपन्न करू. टॉस आम्ही संपन्न करतोय. छापाचा कॉल केला आणि आलाय छापा. टॉस आपण जिंकलाय सनी. निर्णय फिल्डिंग. नेहमीच फ्रेंडशिप मोहपाडा संघ जेव्हा खेळतो त्यावेळेस ते टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांच्या विरोधात क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का स्वीकारला. संघ आमचा जे काय एवढे विषय नाही, मैत्रीपूर्ण लढत खेळण्याचा प्रयत्न करू. आज दोन्ही संघामध्ये सामना कोणी जिंकवतो परंतु विजय एरंजाड गाभाचा होणार आहे, विजय क्रिकेटचा होणार आहे. काय म्हणशील खरं तर तुम्ही एकत्र सराव देखील खेळता, त्यानंतर दामतची स्पर्धा आम्ही पाहिली तिथे तुम्ही दोन्ही संघ एकत्र देखील खेळलात. आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना दोन्ही संघाचा खेळ चांगला झाला आहे परंतु दोन्ही संघाचे दोस्तीचे संबंध कशा प्रकारे असतील, त्यानंतर कोणता खेळाडू कोणत्या खेळाडूला सपोर्ट करतो. चंद्रकांत मेहर जे लीड करतात, दुसऱ्या बाजूला किशोर मेहर असतील, राजेश मेहर असतील, यांच्याबद्दल काय म्हणणं असेल. काय नाही, मैत्रीपूर्ण खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही बस. थँक्यू सो मच. आपल्यासोबत विकी आहेत, विकी थांबायचं.
विकी काय म्हणशील आज खरं तर पहिला सामना तुम्ही जिंकलात, तदनंतर आता दुसरा सामना खेळायचा आहे. या प्रकारे सनीने सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण लढत खेळण्याचा प्रयत्न करू. परंतु आज या मैदानामध्ये खेळत असताना काय म्हणशील, पूर्ण स्पर्धेमध्ये पहिला सामना जिंकल्यानंतर तुम्हाला कळालं असेल एरंदळ संघाची लढत आहे, त्यामुळे आता त्यांच्याशी खेळ करण्यासाठी कशा प्रकारची तुम्ही रणनीती आखली आहे? रणनीती काय नाही, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. दोन्ही आमचे संघ आहेत. आज खरं तर दोन्ही संघांमधून एखादा संघ पुढे जाणार आहे, परंतु या मैदानावरती खेळत असताना तुम्ही देखील प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत आहे. या स्पर्धेमध्ये खास करून सहभाग नोंदवण्यासाठी काय असं आकर्षण तुम्ही पाहिलं जे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे? ग्राउंड खूप छान आहे म्हणून आम्ही ही स्पर्धा खेळण्यासाठी वाट पाहत असतो. थँक्यू सो मच. तुमचे आम्ही कौतुक करू. तुम्हाला देखील पुढील वाचायला शुभेच्छा. पुन्हा एकदा माता सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील. खरं तर एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला आंबेशू, त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता मैदानावरती सगळं खेळतो इनगाव. आणि आता माता जशी सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती एक पहाडी आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे बदलापूर समोरच्या समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर राहतात. बाडी सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल. जाऊया माझ्या दिशेने 61 धाबांचं आव्हान आहे. पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बदलापूर चषक 2024-25चा हे हंगाम आपण पाहतोय. आता 2024 हे वर्ष सरलेले आहे, परंतु 2025 हे नवीन वर्ष आणि या नवीन वर्षात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या आमच्या सर्व आयोजकांचा राहिलेला. आमचे जवळचे मित्र आहेत केदार कांबरी यांना तुम्ही पाहतात. आज बलत्यास फॉर्ममध्ये आहेत ते आणि 61 धाबांचं आव्हान आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. आमचे महेशजी भेरे यांना विनंती राहील की जेवणाची व्यवस्था तुम्हाला फार्म हाऊसमध्ये करण्यात आलेली आहे. खरं तर गावदेवी आंबेशू संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय आणि या संघाला नेहमीच सपोर्ट असतं, पाठबळ असतं आणि क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व. खरं तर आमचे आंबेशू गावातील राजेजी पाटेकर साहेब त्यांच्याकडून एक कॅश प्राईज आलं. प्रत्येक विकेटसाठी आंबेशू टीमच्या गोलंदाजाला 200 रुपयाचं कॅश प्राईज देऊन सन्मानित करण्यात येईल असं राजेजी पाटेकर साहेबांनी सांगितलंय. धन्यवाद. ओ पहिला बॉल आणि लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना मनोज ठाकरे तर डाऊन द बॉल टिपली गेली असेल. पहिला धक्का यावेळेस लागलाय. या दरम्यान आपण पाहिला तर बॅटिंग करत असताना टीम इनगाव संघाला फलंदाज बाद. आता एक मोठी लढत, बिग बॅटल. मगाशी राहुल सरांनी सांगितले की एरंजाड दोन्ही टीम आहेत जे मात्र मैत्रीचे संबंध आहेत. मैत्रीचं म्हणण्यापेक्षा राहुल सर हे दोन संघांचे भावकीचे संबंध आहेत. रोशन बाद झाला. पहिला धक्का लागलाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं दीपक इन 8 नंबर 3च्या पोझिशनला आणि आता 61 धाबांची गरज असताना पहिला मोठा धक्का लागलेला आहे. गोल्डन डकची शिकार. चांगली गोलंदाजी गावदेवी आंबेशिव आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ इंदगाव. एक इनगाव संघ जो मात्र वेगळ्या हाफमधून पहिला शंकर विशेचा जो मात्र या स्पर्धेतून बाहेर आला. 1 बॉल 4ची गरज असताना त्या संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं आणि आता मैदानावरती आपण पाहतो एक इनगाव संघ जो मात्र पंकजचा आहे, जो मात्र मैदानावरती लढतोय. पहिल्या बॉलवरती फलंदाज जरी बाद झाला तरी भरपूर खोलवरती फलंदाजी याच इनगाव संघाकडे सुद्धा. स्ट्राईकिंगला फलंदाज आपण पाहतोय दीपक, नॉन स्ट्राईकिंगला पंकज. ओ बॅटची आतली कडा मागे चाललाय बॉल एस्टांकडे. अगदी आपण पाहतोय एसटी रक्षकाकडे. एस्टांकडे पाहत असताना आपण पाहिलं तर हा पुनश्च एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज पहिलं षटक हाताळत असताना तेजस बोराडेला तुम्ही पाहतायत. वेगवान, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. पहिल्या बॉलवरती ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले होते डीप एक्स्ट्रा कव्हरला मनोज ठाकरेने तो झेल टिपला. त्यानंतर डॉट बॉल.
ओ यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. सुमित जमदारने टिपली असेल. आणखीन एक फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. इनगाव संघाला लागणारा दुसरा धक्का. ऐंशी धाबा सुद्धा आपण पाहिल्यात. 80+ धाबा. प्रथमेश परब आम्हाला सांगतात की कोणती धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित नसते. कारण अगदी आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये तब्बल 86 धाबा चेस करण्यात आल्या होत्या. म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. विकेट डॉट आणि विकेट. गोलंदाज तेजस. स्ट्राईक एंडला रोहित. न्यू बासमन. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर राजेशजी पाटेकर यांच्या वतीनं 500 रुपये. ओ ऑन साइडला व्हॉट अ शॉट. वाईड लॉंग ऑनला क्लिअर करणारा. इट्स अ बिग हिट. माइटी हिट. लॉंग 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 बिग वे षटकार. खेळाडू आहे आता इनगाव संघाकडे. आल्या आल्या आपल्या नावाचा परिचय त्याने दिलेला आहे. षटकार आलाय. वेगाने प्रत्युत्तर देत असताना आणखीन एक बॉल चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल वरती मात्र दिशा पूर्णपणे बदलली आहे. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक सेकंड इन अ रो. दुसरा धमाका षटकार. आणि कुठेतरी या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धा चालू राहाव्यात गावाच्या वतीनं तर लगेचच केदार कंबरी असेल, प्रज्वल खडकबान असेल, स्वप्नील भगत, त्यानंतर आमचे चिराग असतील, आमचे रितेश भूपी, अशी संपूर्ण टीम या ठिकाणी पुढे आली आणि एक स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्याचा निर्धार या सर्व आयोजकांनी घेतलेला आहे. पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो अत्यंत सुंदर मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं चालू आहे. सुरुवातीला गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं आणि जसा रोहित आतमध्ये आला तसं मात्र आता फलंदाजांचं वर्चस्व म्हणायला हरकत नाही आहे. 2 सलग लागोपाठचे षटकार आलेत आणि या 2 षटकाराने संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न रोहित याच्या वतीने चालू आहे. 2 बाद 12 धावा या धाव फलकावरती आहेत. चांगला स्टार्ट मिळालाय. सरासरी मेंटेन करतोय बॅटिंग करत असताना इनगाव संघ सुद्धा, कारण 61 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये. आणखीन एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणाला अगदी आपण पाहतोय पाठमोऱ्या स्थितीमध्ये एक टप्प्या अखेर बॉलला अडवलाय आणि इथे 2 धावा मिळतील रोहितला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेने संघाची टोटल पुढे सरकते ती तब्बल 2 बाद 14 या अंकावरती. प्रति षटकामागे 12.20 12.20 हे आस्किंग रन रेट असेल आणि कुठेतरी सरासरी मेंटेन करण्याचा प्रयत्न आता रोहितचा राहिलेला आहे. चांगली बॅटिंग ते करतात. अद्यापर्यंत आपण विचार केला तर संघाची धावसंख्या 14 आहे. इंडिव्हिज्युअल 14 वरती तो सुद्धा नाबाद खेळतोय. 2 गडी लवकर गमावल्यानंतर मगाशीच सुनीलजी शेळके सरांनी उल्लेख केला जी मॅच आपण पाहिली 86 धावांचं टार्गेट असताना जे अनुमान
ढोके संघाने चेस केल्या तिथे मात्र त्यांनी सांगितलं की जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे, परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि ती कठीण परिस्थितीमधून तो संघ अगदी आपण पाहतो विजय मोठा संपादित त्यांनी केलेला आहे. आणि ती कठीण परिस्थिती अर्थातच कठीण रोल सुनीलजी शेळके सर नेहमी बेस्ट ॲक्टरलाच मिळत असतो. चांगली भूमिका त्या मॅचमध्ये त्यांची सुद्धा राहिलेली आहे आणि जबरदस्त विजय त्यांनी संपादित केला. जयहनुमान ढोके ज्यांचं काम असं एकदम ओके. नेक्स्ट मॅच फ्रेंडशिप 11 बोहोपाडा वर्सेस नित्या 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड. एका बाजूला किशोर मेहर समीर मेहर तर दुसऱ्या बाजूला चंदू मेहर यांचा संघ आपण पाहणार आहोत. गोलंदाज सज्ज मयूर मेहर असेल, मिस्टर एम एक विस्फोटक आणि घातक खेळाडू म्हणून जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड या संघाकडे पाहिलं जाईल. मयूर या खेळाडूकडे पाहिलं जाईल. ओव्हर द विकेटने गोलंदाज सज्ज. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. फटक्यासाठी जागा बनवली आहे, क्षेत्र मोकळं पाहिलंय आणि एक टप्पा घेत आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतील. द्वितीय सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना संघर्षाचा संघर्षमय चौकार. सकाळी 8 वाजता पाडण्यात येणार आहेत आणि सर्व खेळाडूंना विनंती राहील की आपण सुद्धा ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून आपण जॉईंट व्हा. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. इथे मात्र फलंदाज झाला बाद. स्विचिटच्या माध्यमातून आलेला चौकार आणि त्यानंतर मिळालेली सफलता. आता आत्मविश्वास कुठेतरी मनोबल वाढवलं जाईल गोलंदाजाचं आणि याच अनुषंगाने हा प्रयत्न पाहायला मिळाला. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागलाय. पंकजच्या स्वरूपात फलंदाज बाद. रितेश भोपी सलग 5 दिवस आमच्या समवेत जोडले जात आहेत. अगदी आपण पाहतो महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी तिसगाव तिसाई देवीच्या मंदिरातून ती पालखीचं प्रस्थान होतं आणि आज सुद्धा एक पालखीचं प्रस्थान झालं माणिकवली गावातून. स्वप्नील पोसाडे त्या पालखीचे अध्यक्ष असतील आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ माणिकवली गाव यांच्या वतीनं आज ढोल ताशांच्या गजरात सकाळच्या सत्रामध्ये आई एकविरीची पालखी सरळ कारल्या गडावरती जाणार आहे आणि त्याचं प्रस्थान सुद्धा झालेलं आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज समोर आपण पाहतो मयूर तामाणे. विटभट्टी इन कडून हे षटक आहे. ओ समोर खेळलेत लॉंगॉनला वड शॉट. पायामध्ये चेंडू टाकण्यात आला होता आणि त्याला फक्त फ्लिक केले. बॉल चालला सीमा पार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार चौकार. सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. तसेच आमचे बाळूशेठ बोराडे पल्लक 11 जय बोले म्हात्रेपाडा संघाचे बदलापूरचे नामांकित पॅकर आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने. सामना अत्यंत दर्जेदार पाहायला मिळेल. सुरुवातीला असं वाटत होतं की इथे गोलंदाजांचं वर्चस्व आहे, परंतु आता फलंदाजाने सुद्धा कमाल केलेली आहे. धमाल पाहायला मिळेल या मॅचमध्ये. 61 धावांचं आव्हान आहे. गोलंदाज मयूर तामाणे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. हो ऑन साइडला वॉट शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लाइट स्ट्रोक रोहितच्या बॅट मधून आलेला आणखीन एक धमाका. बिग ब्लास्ट.
शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज आपण पाहतोय. सामना थोडंसं आपण स्पीडअप करू. आयोजकांच्या सूचना येतात आणि आणखीन एक फटका दर्जेदार पाहायला मिळेल का, परंतु उंची जास्त, लांबी कमी, फलंदाज होईल बाद. रोहितला परतावा लागेल. बिग विकेट, डाऊन टीम. इनगाव संघाला लागणारा मोठा झटका, फलंदाज बाद. ऍड केलं होतं त्याला सुद्धा माहिती नाही की ऑफिशियल पंचाने डिसिजन काय दिलेला आहे. लक्षात असू द्या, या चुका माणसांकडून होत असत. धावा फलकापती 29, 29 धावा आहेत आणि आता विजयासाठी तब्बल 32 धावांची गरज असणार आहे. 18 बॉल आणि 32 धावा. मॅच कंटिन्यू करा. चला सामना स्पीडअप करा. जास्त वेळ घेऊन देऊ नका प्लीज. आयोजकांच्या सूचना येतात. तंपार्स प्रज्वल खडकबान आम्हाला या ठिकाणी सूचना देत आहेत. 18 बॉल आणि आता 32 धावांची गरज. गोलंदाज तेजस तयार बॉलिंग ट्रॅकवरती. जे स्कोर कार्डवरती असेल ते समालोचक सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न तुमच्या समोर करतात. 18 बॉल आणि आता 32 ची गरज. हो, शॉर्ट ऑफ लेन, चांगली गोलंदाजी आहे बघा. हॅरीची अदाकारी. लंच ब्रेक झाल्यानंतर दुपारच्या जेवणानंतर हॅरीला अदाकारी सुचते आणि पूर्णपणे स्ट्रेच आहे हॅरी. हॅरी दिसायला जरी जाडजूड असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी लवचिक अवस्थेमध्ये तो पाहायला मिळणार आहे. आणि ही अदाकारी आहे, ही कलाकार आहे आणि कलाकार म्हटले तर टाळ्यांचे भुकेल असतात. अगदी आता तुम्हाला याच अदाकारीमुळे तो सातत्याने महाराष्ट्रभर भ्रमण करत असतो आणि आता महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर आपल्या देशाच्या सुद्धा बाहेर जाणार आहे हरी. लवकरच 1 तारखेला तो रवाना होईल दुबईला. ओ, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा एकदा आपण पाहतोय बघा. हे हरी सांगतायत की चेंडू गेला कुठे, कारण फलंदाजाला समजलं नाही. एक्झॅक्टली स्पॉटकडे ते पाहत राहिले आणि चेंडू हरवल्यासारखी अदाकारी पाहायला मिळाली आहे. हे वैशिष्ट्य आहे. आणि सलग 2 बॉल डॉट या ठिकाणी आपण पाहतो. 18 बॉल 32 धावांची गरज आहे आणि 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज असताना आता समीकरण बदललंय. येणारे 16 बॉल 32 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलच्या मागे 2 धावांची नितांत गरज आहे. हो, पुढे सरसावलेत आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं धक्का क्रमांक 4 लागलाय तो टीम इनगाव संघाला. फलंदाज बाद.
संघाला लागणारा हा चौथा धक्का आपण पाहिला आणि आता मैदानावरती नवीन फलंदाज अनिकेत दाखल झालेत. ओ समोर खेळलेत स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो तेजस. एक धाव मिळेल, एकाने काही फरक पडणार नाही आहे. ही तारांबळ उडालेली आहे. कदाचित मैदानावरती हे चित्र पाहायला मिळतं. हॅरी हेच सांगतायत, हॅरीच्या प्रत्येक अदाकारीमध्ये काहीतरी लपलेलं आहे. कारण जी स्थिती असते ना त्या स्थितीची अदाकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वेगळ्या अनोख्या अंदाजामध्ये. राजेश साळवे सर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आमचे बेलवलीचे नामांकित स्कोरर. ओ बॅटची लिडिंग एज, पाठीमागे एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. 1 more विकेट डाऊन. टीम इन गाव संघाला लागणारा 5वा धक्का. आपण पाहतो तेजस स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. मयूर मेयर येतात, एक वेगळा अंदाज बांधण्याचा प्रयत्न आहे. सनी राणे आणि आमचे ललित भुईर अत्यंत जवळचे मित्र आहेत, रबाड आहेत, या नावाने प्रसिद्ध आहेत. 12 बॉल आणि आता विजयासाठी 30 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय. चला लगेच 12th मॅनला विनंती राहील की आपण मैदानावरती पाणी घेऊन जायचंय आणि आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत देऊया डीजे भाऊजींना एक संधी.
या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतः आज आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि संपूर्ण या स्पर्धेची काळजी घेण्याचा प्रयत्न स्वतः लाडकी आयोजक करतायत. 12 बॉल 30 ची गरज. सामना स्पीडअप करायचे. गोलंदाज सज्ज दिनेश कडाव. पहिला बॉल यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. कॉट अँड बोल्ड. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणखीन एक धक्का लागेल टीम इंदगाव संघाला. फलंदाज बाद. तुम्हाला मुथूट फिनकॉपच्या वतीनं देण्यात येतील गोल्ड लोन, व्यावसायिक कर्ज असेल, वाहन कर्ज, मालमत्ता कर्ज, गृह कर्ज, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तेजस कांबरी सुद्धा या ठिकाणी माझा आनंद घेत आहे. त्यांची संपूर्ण टीम इथे मिस्टामिंग. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टीम इंदगाव संघाला आणखीन एक लागेल धक्का. फलंदाज बाद. चेत राहिलेली आहे. तब्बल 137 वर्षांचा वारसा जपणारी ही या ठिकाणी आपल्याला एजन्सी पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन अप्रतिम पाहायला मिळते. डॉट बॉल. आणखीन एक ब्लँक स्ट्रोक. ब्लँक स्ट्रोक आणि हा डॉट बॉल आपण पाहिलाय. 2 विकेट आल्यानंतर डॉट बॉल. आणखीन एक अप्रतिम लाईन आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 32 धावांची गरज होती. नक्कीच आपण पाहतो आमचे मैत्री ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे गणेशजी राजाराम भेरे यांच्या वतीनं 2 स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. आयोजकांच्या वतीनं शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि आता आपण पाहतो या षटकातील 4थ्या क्रमांकाचं षटक चालू आहे. 5 षटकांची मॅच. एका पाठोपाठ जणू काही पत्त्यांचा बंगला जसा कोसळतो ना तसा इंदगाव संघाचा डाव रोहित बाद झाल्यानंतर कोणत्याच खेळाडूने जिम्मेदारी घेतलेली नाहीये या मॅचची, असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. सायकलला मयूर. हो, यावेळेस बॅटची कडा पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो मागे चालला इस्टनच्या. तोपर्यंत एकच धाव मिळेल. आता सिंगल डबलला या ठिकाणी प्राधान्य देऊन चालणार नाहीये. 18 बॉल 32 धावांची गरज असताना हा सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे यावर सर्व प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू असेल. शेवटचा अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. ओ, यावेळेस ऑन साइडला सॉफ्ट हँडने वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. लॉंग लेगला मनोज ठाकरे क्षेत्ररक्षक, ज्याने पहिला झेल टिपला. मनोज नामदेव ठाकरे आणि तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या जोरावरती षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे. शेवटची जोडी मैदानावरती आहे. ऑल आउटच्या दिशेने हा संघ वाटचाल करतोय असं म्हणावं लागेल, कारण एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये विजयासाठी तब्बल
6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. चला गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये नितीन ठाकरे. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज. 6 बॉल 28 ची गरज. पहिला बॉल दिशेपासून कदाचित या ठिकाणी भरकट आहेत आणि आता ही अदाकारी पहा. मी हॅरी सरांना हे सांगेन की लग्न तुमचं याच मागच्या वर्षी झालेलं आहे. थोडंसं सांभाळून, कदाचित पुढे तुम्हाला कोणत्याच कामासाठी अडथळा नको. आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय षटकार. बिग हिट. झाल्या होत्या इनगाव संघाच्या आणि आता बॅकफुट वरती जात असताना टीम इनगाव टीम. सनी राणे एक जबरदस्त गोलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे सनी राणे. जय हनुमान एरंजा टीमचा, परंतु इथे पाहावं लागेल झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. हे पहा, ही पहा अदाकारी मिस्टर हॅरीची. ते सांगतायत की असा झेल घेण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. ओ इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद आणि पूर्णपणे संघ गारच झालेला आहे. ऑल आउट. पूर्णपणे या ठिकाणी टीम धारातीर्थी पडली आहे. हिनगाव संघ 61 धावांचं आव्हान पेलवत असताना प्रतिस्पर्धी टीम गावदेवी अंबेशिव संघ हा या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम इंदगाव. आमच्या मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय सुनीलजी कांबरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे.